कट करून टाकले आणि हे आपण कुकरला लावणार आहे। यात थोडं मीठ आणि 1 ग्लास पाणी, थोडंसं तेल टाकून आपण हे शिजायला लावलंय। याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि यानंतर आपण आलं लसूण, कांदा आणि मिरच्या 2च मिरच्या घेतल्या, त्या वाटून घेतल्या। त्यानंतर आपण फोडणीला लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि थोडे जिरे टाकले। त्यानंतर थोडासा अर्धा कांदा कापून तो फ्राय केला। त्यानंतर केलेलं वाटण टाकलंय। त्यानंतर टोमॅटोची प्युरी केली होती ती पण टाकली। हे सर्व छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। त्यानंतर सुके मसाले टाकले, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट। त्यानंतर छोलेचा मसाला टाकलाय आणि त्यानंतर हे शिजलेले छोले टाकले। छोले मस्त शिजलेले आहेत आणि नंतर हवं तेवढं पाणी टाकून आपण याला एक उकळी काढून घेतली आहे। आणि बघा मस्त अशी छोले आलूची भाजी तयार झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा।